विचार करा, इतिहासात असा एक माणूस होऊन गेला ज्याने स्वतः एक अक्षरही लिहिलं नाही, तरीही 2500 वर्षांनंतरही त्याचे विचार जगाला दिशा दाखवतात. हे कसं शक्य झालं? हेच तर सॉक्रेटिसचं कोडं आहे. चला, या महान विचारवंताच्या जगात एक डुबकी मारूया. हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला थेट सॉक्रेटिसच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी घेऊन जातो. खरंच हे शक्य आहे का, की केवळ बोलण्याने, केवळ प्रश्न विचारण्याच्या सवयीने एखादी व्यक्ती इतिहासावर कायमची छाप सोडू शकते? याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला सॉक्रेटिस नावाचं गूढ उलगडेल. तर आपली ही गोष्ट सुरू होते प्राचीन अथेन्सच्या गजबजलेल्या बाजारपेठेत. इथे एक माणूस होता ज्याने स्वतःला ज्ञानी किडा असं नाव दिलं होतं. का? कारण त्याचं काम होतं अथेन्स नावाच्या मोठ्या पण आळशी झालेल्या घोड्याला आपल्या प्रश्नांनी टोचून जागे ठेवणं. डोळ्यासमोर चित्र उभं करा. अथेन्सचं सुवर्णयुग आहे. बाजारपेठेत मोठी गर्दी आहे आणि या गर्दीत एक साधासुधा माणूस फिरतोय. साधे कपडे, पायात चप्पलसुद्धा नाही. तो सरळ तिथल्या सर्वात मोठ्या नेत्यांना, सेनापतींना अडवतो आणि त्यांना असे प्रश्न विचारतो ज्यांची उत्तरं त्यांच्याकडे नसतात. हाच होता सॉक्रेटिस. पण इथे एक मोठी अडचण आहे. म्हणजे बघा, सॉक्रेटिसने स्वतः काहीच लिहिलं नाहीये. आपल्याला त्याच्याबद्दल जे काही कळतं ते त्याच्या हुशार शिष्य प्लेटो याच्या लिखाणातून. पण प्लेटो स्वतः एक जबरदस्त तत्त्वज्ञ होता. त्यामुळे अनेकदा प्रश्न पडतो की आपण जे वाचतोय तो खरा सॉक्रेटिस आहे की प्लेटोने त्याच्या गुरूला आपल्या विचारांचा मुखवटा चढवलाय? हे वाक्य म्हणजे सॉक्रेटिसच्या आयुष्याचं जणू काही मिशन स्टेटमेंटच आहे. त्याला हे स्पष्ट दिसत होतं की एथेन्सचा समाज खूप आत्मसंतुष्ट झालाय, स्वतःच्याच मोठेपणाच्या भ्रमात जगतोय आणि त्याचं काम होतं या समाजाला आपल्या प्रश्नांच्या टोकदार नांगीने टोचून त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून देणं. बरं, पण सॉक्रेटिस हे सगळं करायचं तरी कसा? त्याचं हत्यार कोणतं होतं? तलवार नव्हती, भाला नव्हता. त्याच्याकडे होतं फक्त प्रश्नांचं एक जाळं. एक अशी पद्धत जी आजही जगभरातल्या शाळा कॉलेजांपासून ते कोर्टरूमपर्यंत वापरली जाते. चला तर मग या सॉक्रेटिक पद्धतीचं रहस्य जाणून घेऊया. ही पद्धत म्हणजे फक्त प्रश्न विचारणं नाही, ही एक कला आहे. समोरच्या व्यक्तीला वाटत असतं की आपल्याला सगळं काही माहीत आहे. सॉक्रेटिस हळूहळू एकामागोमागे एक प्रश्न विचारून त्याच्याच उत्तरांमधले विरोधाभास दाखवून देतो. मग त्या व्यक्तीला कळतं की आपल्याला तर काहीच माहीत नाही आणि तिथूनच खऱ्या ज्ञानाचा शोध सुरू होतो. आणि हेच सॉक्रेटिसचं सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे, त्याचा सर्वात मोठा विरोधाभास. हे वाक्य म्हणजे अज्ञानाची कबुली आहे. सॉक्रेटिसच्या मते ज्ञानाच्या प्रवासातली हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. जोपर्यंत आपण हे मान्य करत नाही की आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत, तोपर्यंत आपण काहीही नवीन शिकायला तयारच होत नाही. आता आपण सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानाच्या अगदी गाभ्याशी पोहोचलो आहोत. त्याचं संपूर्ण आयुष्य, त्याचे विचार आणि त्याचा संदेश या एकाच वाक्यात सामावलेला आहे. इथे दोन प्रकारचे आयुष्य दिसतात. एकीकडे आहे ऑटो पायलटवर जगलेलं आयुष्य, जिथे आपण समाज जे सांगतो, परंपरा ज्या आहेत त्यांचं डोळे झाकून पालन करतो. तर दुसरीकडे आहे पूर्णपणे जागृत मानवी आयुष्य, जिथे आपल्या प्रत्येक विचाराला, प्रत्येक कृतीला का हा प्रश्न विचारला जातो. हेच आहे तपासलेलं आयुष्य. हा सॉक्रेटिसचा एक खूपच वेगळा आणि धाडसी विचार आहे. तो म्हणतो की जगात कोणीही मुद्दामहून वाईट वागत नाही. लोक जेव्हा काहीतरी चुकीचं करतात तेव्हा ते द्वेषामुळे नाही तर अज्ञानामुळे करतात. त्यांना खरंच चांगलं काय आहे हेच माहीत नसतं. जर खरं ज्ञान मिळालं तर माणूस सद्गुणी वागल्याशिवाय राहूच शकत नाही, असं तो म्हणायचा. पण साहजिकच आहे, जेव्हा एखादा माणूस अख्ख्या समाजाला आरसा दाखवायला लागतो तेव्हा समाज त्याला फार काळ सहन करत नाही. आणि मग तो क्षण आला जेव्हा सॉक्रेटिसच्या आयुष्यात सत्य स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं होतं. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या एथेन्समध्ये एकेकाळी खुल्या विचारांचं स्वागत व्हायचं, तेच एथेन्स स्पार्टासोबतच्या युद्धात हरल्यावर खूप असुरक्षित आणि संशयी झालं. अशा घाबरलेल्या वातावरणात सॉक्रेटिससारखा प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारणारा माणूस त्यांना व्यवस्थेसाठी एक धोका वाटू लागला. त्याच्यावर दोन मुख्य आरोप ठेवण्यात आले. एक म्हणजे तो शहराच्या देवांना मानत नाही आणि दुसरा तो तरुणांची माथी भडकवतोय. यावर सॉक्रेटिसने बचावात्मक उत्तरं दिलीच नाहीत. उलट तो म्हणाला, मी जे काही करतोय ते देवांच्याच आदेशाने करतोय आणि मी तरुणांना बिघडवत नाहीये, तर त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करायला शिकवतोय. ही तर त्याच्या बंडखोरीची कमालच होती. जेव्हा त्याला स्वतःसाठी शिक्षा सुचवायला सांगितली तेव्हा त्याने दयेची भीक मागितली नाही. उलट तो म्हणाला, मी शहराची जी सेवा केली आहे त्यासाठी मला शिक्षा नाही तर बक्षीस मिळायला हवं.
शहराच्या नायकांना जसं आयुष्यभर मोफत जेवण मिळतं तसा सन्मान मला मिळावा. ॲथेन्सच्या लोकांनी सॉक्रेटिसला विष प्यायला लावून मारलं खरं, पण ते त्याच्या विचारांना मारू शकले नाहीत. खरं तर त्याच्या मृत्यूनेच त्याच्या विचारांना अमर करून टाकलं. चला पाहूया हा वारसा आजही आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे. तुरुंगात असताना त्याचा मित्र क्रिटो त्याला तिथून पळून जायला मदत करण्यासाठी आला होता. पण सॉक्रेटिसने स्पष्ट नकार दिला. त्याचं म्हणणं होतं की मी आयुष्यभर याच शहराच्या कायद्यांचं पालन केलंय. आता जेव्हा तेच कायदे माझ्या विरोधात आहेत तेव्हा मी त्यांच्यापासून पळून कसं जाऊ? असं करणं म्हणजे माझ्याच तत्त्वज्ञानाशी गद्दारी करण्यासारखं आहे. तर मग सॉक्रेटिसने जगाला काय दिलं? त्याने आपल्याला चिकित्सक विचार करायला शिकवलं, म्हणजे प्रत्येक गोष्ट तपासून पाहायला शिकवलं. त्याने तत्त्वज्ञानाला आकाशातून जमिनीवर आणलं आणि स्वतःला ओळखा हा संदेश दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सत्यासाठी कोणत्याही दबावापुढे न झुकता ठामपणे उभं राहण्याची प्रेरणा दिली. त्याचा हाच वारसा पुढे महात्मा गांधींसारख्या व्यक्तींनी चालवला. आणि शेवटी सॉक्रेटिस आपल्या सर्वांसमोर एक प्रश्न सोडून जातो. तो कधीच थेट उत्तर देत नाही. तो फक्त आपल्या हातात एक मशाल देतो. ही मशाल आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकते. पण त्या प्रकाशात चालायचं की नाही हा निर्णय मात्र प्रत्येकाला स्वतःच घ्यावा लागतो.